विधान परिषद निवडणुकांचा निकाल नुकताच जाहीर झालाय. मुंबईत पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ठाकरे गटानं पुन्हा बाजी मारली आहे. पक्ष फुटीनंतरही ठाकरे गटानं चांगलं प्रदर्शन केलं. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील 6 पैकी 4 जागा ठाकरेंनी जिंकल्या होत्या. पक्ष फुटीनंतर ठाकरेंनी नवे मतदार जोडले. हिंदुत्व सोडल्याचे आरोप भाजप करत राहिली. ठाकरेंची पारंपरिक हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे खेचण्याचा हा प्रयत्न होता. हे सुरू असताना ठाकरेंनी मुस्लिम समाजात आपली मुळं रुजवली आहेत. मुस्लिम बहुल क्षेत्रांमध्ये ठाकरे गटाची स्वीकृती वाढतीये. लोकसभा निवडणुकीतील वोटिंग पॅटर्न सध्या चर्चेत आहे. याच वोटिंग पॅटर्नला भाजप वोट जिहाद म्हणते. नमस्कार, मी समीर मोरे. चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून वोट जिहादवर चर्चा करूयात. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपची पिछेहाट झाली. या पराभवाचं विश्लेषण भाजपनं सुरूच ठेवले. अशात भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या पुढे आलेत. त्यांनी नवी थिअरी पुढे ठेवली आहे. ठाकरेंसाठी मुंबईत वोट जिहाद झाला असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. सोमय्यांनी नवी आकडेवारी माध्यमांसमोर झळकवली. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. 3 महिन्यांवर विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. या क्रमात आपली ताकद वाढवण्याचं काम ठाकरे गट करतोय. दलित आणि मुस्लिम मतांचा मोठा पाठिंबा ठाकरेंना आहे. तुलनेत हिंदुत्वाची मतं विखुरली आहेत. ती एकसंध बांधण्यासाठी ठाकरेंच्या रणनीतीला चेकमेट करण्यासाठी भाजपनं हा डाव खेळला असल्याचं बोललं जातंय. सोमय्यांनी माध्यमांसमोर बूथवार मतदानाची यादी प्रकाशित केली. यात ठाकरे गटांच्या उमेदवारांना पडलेली मतं आणि भाजप शिंदे गटाला पडलेल्या मतांचा फरक स्पष्ट करण्यात आलाय. नयानगर मीराच्या हैदरी चौक, बैतुल अब्बास, फातिमा मंजिल, मीरा तबस्सुम, नसरीन अपार्टमेंट अशा एकूण 24 बूथ क्षेत्रांची आकडेवारी आहे. इथं महायुतीला 354 मतं मिळाली, तर ठाकरे गटाच्या उमेदवाराला 12,052 मतं मिळाली. तब्बल 40 पट जास्त मतं. शिवाय नयानगर मीरा रोड ऐकलं तर तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यादरम्यान इथं दंगल घडली होती. दंगलीनंतर ठाकरेंना मोठं समर्थन मिळालं. त्यामुळं मतदानाला सोमय्या वोट जिहाद म्हणतायत. याला दुसरी बाजूही आहे. दंगलीनंतर इथल्या अनधिकृत झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आले. अर्थातच मुस्लिम बहुल क्षेत्रात ही कारवाई झाली. युपीत योगींना बुलडोझर बाबा म्हटलं जातं. त्यांच्या स्टाईलमध्ये इथं कारवाई करण्यात आली. त्यामुळं स्थानिकांमध्ये संताप होताच. शिवाय तेलंगणाचे भाजप आमदार टी राजा इथं आले. ते भडकाऊ भाषणांसाठी ओळखले जातात. त्यामुळं प्रकरण आणखी चिघळलं. या घटनेच्या 4 महिन्यांनंतर इथं मतदान झालं. मग याला वोट जिहाद म्हणायचं की भाजपचं आक्रमक हिंदुत्व बॅकफायर होणं, हा प्रश्न उरतोच. याआधी सोमय्या माध्यमांसमोर आले होते. त्यांनी दक्षिण मुंबईच्या मतांचं गणित मांडलं होतं. इथून ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार झाले. इथंही वोट जिहादचा आरोप सोमय्यांनी केला होता. इथल्या मुस्लिम बहुल भागाची आकडेवारी सोमय्यांनी मांडली. भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार अशा 38 बूथवर यामिनी जाधवांना भोपळाही फोडता आला नाही. एक अंकी मतदानही यामिनी जाधवांना न मिळाल्याचं सोमय्यांनी सांगितलं होतं. सोमय्यांनी वोट जिहाद ही टर्म वापरली. यावर काँग्रेस आक्रमक होणारच होती. अमरावतीत 2 आठवड्यांपूर्वी याचे पडसाद उमटले. तिथल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार केली. असं असतानाही सोमय्या पुन्हा पुन्हा या मुद्द्यावर बोट ठेवतायत. आपण विरुद्ध ते मांडणीत भाजपला फायदा होईल का, याचं उत्तर येणारा काळच देऊ शकतो. यावर आपल्याला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.